खूप साऱ्या स्टुडंट्सचा मला जसं मेसेज आलेला आहे, की जर मला कॉलम इन बिटवीन ॲड करायचा असेल किंवा ॲट द एंड ॲड करायचा असेल किंवा ॲट द स्टार्टिंग ॲड करायचा असेल, तर तो आपण कसं करतो युजिंग अल्टर टेबल कमांड. तो हेच आज आपण शिकणार आहे. तर त्यासाठी काहीतरी कीवर्ड्स आहे बघा. सो 3 कीवर्ड्स आहे आपल्याकडे. सो जेव्हा कधी पण अल्टर टेबल नावाच्या कमांडनी आपण कोणता टेबल ॲड करतो, तर तो बाय डिफॉल्ट जो आहे तो ॲट द एंडला आपला इन्सर्ट होतो. म्हणजेच की ॲड होतो. बट हाच जर कॉलम मला इन बिटवीन पाहिजे असेल, म्हणजे रोल नंबरच्या बाजूला पाहिजे असेल किंवा नेम नावाच्या कॉलमच्या बाजूला पाहिजे असेल किंवा नेम नावाच्या कॉलमच्या लेफ्ट साईडला पाहिजे असेल, म्हणजे की स्टार्टिंगला. तर हे आपण कसं करणार? सो यासाठी आपल्याला काय शिकायचं आहे? 3 कीवर्ड शिकायचे आहेत. सो ते कीवर्ड्स कोणते? तो ते कीवर्ड्स आहेत बघा, जसं फर्स्ट, आफ्टर आणि लास्ट. सो लास्ट आपण बघणार नाही आहे, कारण की हे डिफॉल्ट असतं. जसं अल्टर टेबल नावाच्या कमांडमध्ये लास्ट लिहिलं नाही किंवा जर लिहिलं, तर आपला जो कॉलम आहे तो ॲट द एंडला इन्सर्ट होऊन जाणार, म्हणजेच की ॲड होणार. आणि तसंच जर मला ॲट द स्टार्टिंगला एखादा कॉलम इन्सर्ट करायचा असेल, ॲड करायचा असेल, तर आपण कीवर्ड यूज करतो बघा फर्स्ट. आणि जर मला इन बिटवीन हवा असेल, म्हणजेच की नेम नावाच्या बाजूला हवा असेल, तर आपण जसं आफ्टर कमांड यूज करतो. म्हणजेच की आफ्टर कीवर्ड आपण यूज करतो आपल्या अल्टर टेबल नावाच्या कमांडमध्ये. तो सिंटॅक्स वगैरे बघून घेऊ आपण पूर्ण डिटेलमध्ये आणि ईझी आहे बघा सर्व काही. सो जातोय बघा आपण आपल्या नेक्स्ट स्लाईडवर. सो सिंटॅक्स वगैरे कसा आहे बघा, जर मला स्टार्टिंगला ॲड करायचं आहे कोणता पण कॉलम, तर आपला सिंटॅक्स सिंपल आहे. अल्टर टेबल नावाची कमांड आहे. नंतर आपल्या टेबलचं नाव, नंतर ॲड कॉलम, नंतर कॉलमचं नाव आणि नंतर डेटा टाइप, साईज आणि नंतर फक्त इथे तुम्हाला काय करायचं आहे, फर्स्ट ॲड करायचं आहे. सो फरक पडत नाही की तुम्ही कॅपिटलमध्ये लिहिलं किंवा जसं आपल्या स्मॉल लेटर्समध्ये लिहिलं. सो तुम्हाला फर्स्ट का बरं लिहायचं आहे? का? कारण की जर मला स्टार्टिंगला म्हणजे नेमच्या बाजूला समजा एखादा कॉलम ॲड करायचा असेल, तर आपण फर्स्ट कीवर्ड तिथे लिहिणार. म्हणजे जो आपला कॉलम आहे तोच ॲट द स्टार्टिंगला ॲड होणार. सो एक एक्झाम्पल पण बघूया आपण इथे. जसं अल्टर टेबल नावाची कमांड आहे, नंतर स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. सो एक्झाम्पल आपलं असं आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे, अल्टर टेबल नावाची कमांड इथे आपण लिहिणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे स्टुडंट इन्फो आणि ॲड करणार एक कॉलम आपण जसं डिपार्टमेंट आयडी नावाचा आणि इंट त्याचा डेटा टाइप आहे आणि हा आपल्याला फर्स्ट ॲड करायचा आहे. म्हणजे ॲट द स्टार्टिंगला ॲड करायचा आहे आपल्या एक्झिस्टिंग टेबलच्या. आणि तसंच जर मला एखादा कॉलम इन बिटवीन ॲड करायचा असेल आपल्या टेबलमध्ये, तर आपला सिंटॅक्स कसा असणार? तो सिंटॅक्स आपला असा असणार आहे बघा, जसं अल्टर टेबल लिहायचं आहे तुम्हाला, नंतर आपल्या टेबलचं नाव, नंतर ॲड कॉलम, नंतर आपल्या कॉलमचं नाव, नंतर डेटा टाइप, नंतर साईज, नंतर जसं आपलं आफ्टर कीवर्ड लिहायचं आहे आणि कोणत्या कॉलम नंतर जसं तुम्हाला जसं आपला हा वाला कॉलम हवा आहे, त्याचं नाव तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजेच की या कॉलम नेमच्या जागी. सो एक्झाम्पल पण आपलं असंच काही आहे, की मला सॅलरी नावाचा कॉलम ॲड करायचा आहे आणि फुल नेम नावाच्या नंतरच मला आपला सॅलरी नावाचा कॉलम हवा आहे. तर असं आपण इन बिटवीन पण ॲड करू शकतो बघा आपला जसं कॉलम युजिंग अल्टर टेबल कमांड. सो हेच आपण प्रॅक्टिकल आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये बघूया पूर्ण डिटेलमध्ये. सो स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे बघा आणि इथे जसं रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि फुल नेम नावाचा कॉलम आहे. सो मला काय करायचं आहे, ॲट द स्टार्टिंगला एक कॉलम ॲड करायचा आहे आणि तो कॉलम कोणता असणार आहे, डिपार्टमेंट आयडी नावाचा कॉलम. सो हेच आपण आपल्या अल्टर कमांडनी करणार. सो कमांड आहे बघा आपली, जसं अल्टर तुम्हाला लिहायचं इथे, नंतर जसं ते आपलं टेबल आणि नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. आणि इथे आपण काय करणार, जसं ॲड कॉलम नावाची ही आपली एक कमांड आहे आणि इथे आपण काय करणार, डिपार्टमेंट आयडी नावाचा हा आपला एक कॉलम इथे आपल्याला ॲड करायचा आहे. आणि याचं जसं काय करणार इथे आपण, जसं डेटा टाइप जो आहे तो मेन्शन करणार इथे, जसं इंट. आणि नंतर आपण काय करणार, इथे आपल्याला जसं काय करायचं आहे, स्टार्टिंगला ॲड करायचं आहे, म्हणून इथे आपण आपलं कीवर्ड लिहिणार जे की आहे पोस्ट. एक्झिक्यूट करतो बघा, आपला कॉलम ॲड झालेला आहे आणि जर आपण डिस्प्ले केला आपल्या स्टुडंट इन्फो नावाच्या टेबलला, तर आपला कॉलम जो आहे ॲट द स्टार्टिंगला ॲड झालेला आहे. सो असं आपण यूज करू शकतो बघा आपलं अल्टर कमांड विथ फर्स्ट कीवर्ड. आणि तसंच इन बिटवीन मला एखादा कॉलम ॲड करायचा आहे. म्हणजेच की रोल नंबरच्या बाजूला मला एखादा कॉलम ॲड करायचा आहे, जो की आहे सॅलरी नावाचा. तर आपण कसं करणार? तर यूज करणार आहे बघा इथे आपण जसं आपला आफ्टर कीवर्ड इन अल्टर कमांड. सो कमांड बघा अशी आहे आपली, जसं अल्टर टेबल आपण इथे लिहिणार. नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे बघा, जसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला टेबल आहे. ॲड
कॉलम आपण इथे करणार आणि नंतर जसं आपल्या टेबलचं नाव जे की काय असणार आहे बघा, जसं सॅलरी नावाचा हा आपला एक कॉलम आहे आणि याचा इंट डेटा डे आपण इथे मेन्शन करणार. नंतर जसं इथे आपण आफ्टर कमांड देणार का? कारण की आपल्याला कुठे हवा आहे हा कॉलम? हा कॉलम हवा आहे बघा आपला जसं रोल नंबरच्या बाजूला. म्हणून इथे रोल नंबर नावाचा कॉलम इथे मेन्शन करणार. सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा, आपला कॉलम ॲड झालेला आहे. आणि आता आपण काय करणार, आपल्या टेबलमध्ये बघणार. सो सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट इन्फो करतोय, एक्झिक्यूट करतोय बघा, आपल्या टेबलमध्ये जसं कॉलम इन्सर्ट झालेला आहे आणि तो पण इन बिटवीन. सो इथे आपण काय बघितलं, की ॲट द फर्स्ट अँड इन बिटवीन जर आपल्याला एखादा कॉलम ॲड करायचा असेल युजिंग अल्टर कमांड, तर हे आपण इझी वेमध्ये केलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी आली असेल, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. सो भेटतो मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये. संपवतो या सेशनला. भेटूया बघा आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.